बंद नाही केल्यावरती हो त्याला चालत एक दिवशी तारली तू सोडून काजला चालली तू तुझ्या बिना रमामजला सुने सुने सारे जगवाते सोडून काजला चालली तू सोडून
करू. ते माप कॉमन आहे तिथे. मग त्या जळगावला बोरसमूह परीक्षा समाज येतो. नाभिक आहे. वाणिज्य अर्थशास्त्र महाविद्यालय आनंद भवन, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आयोजित भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 123वा जयंती उत्सव आज दिनांक 14 एप्रिल 2014 रोजी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या या वास्तूमध्ये साजरा करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आणि विशेष करून आजचे आपले खास आणि एक फार मोठे प्रमुख पाहुणे आयुष्यमान प्राध्यापक हनुमंत उपरे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं आम्ही आज संपूर्ण जगभर साजरी होत आहे. आमचं भाग्य की आम्ही बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या या शिक्षण संस्थेचे आम्ही कर्मचारी आहोत. किंबहुना जयंती आली म्हटलं की त्याच्या 1 महिना आधी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये विद्यार्थी मित्रांमध्ये जयंतीच्या कार्यक्रमासाठीच्या तयारीची लगबग सुरू असते आणि दरवर्षी हा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणात अगदी थाटामाटात साजरा होतो आणि यावर्षी देखील तितक्याच थाटामाटात साजरा करण्यासाठी आम्ही सर्व तऱ्हेचा प्रयत्न केलेला आहे. फक्त वेळ ही यावेळी थोडीशी लवकर ठेवलेली आहे. दरवर्षी कार्यक्रम आपल्या सर्वांना माहितच आहे की 11 11:30 ला सुरू होतो, कारण कार्यक्रमानंतर करीत आहोत. तर आपल्या कोणत्याही कार्यक्रमाची जी एक प्रथा आहे तर त्या प्रथेनुसार सर्वप्रथम मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा.
भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, अलीकडचे पण जाऊ. लेखणी चालवून सत्याचे शोधन होत नाही, त्यासाठी प्रत्यक्षात त्याग म्हणजे स्वतःला गाडून घ्यावे लागतात आणि लेखणीची धारदार ज्यावेळी होते त्यावेळी त्यांनी भोगलेले असते आणि प्रत्यक्षात अनुभवलेले असतात. म्हणून माणसाला झालेल्या सामाजिक अन्याय आणि अत्याचाराचे चटके लागले वळतो असे हे आपले उपरे काका. यांचा मी परिचय करून देते. उपरे काका MSc झुलॉजीमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. 3 वर्ष प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे शिवाजी कॉलेज परभणी. जात आडवी आल्यामुळे राजीनामा दिला आणि LICचे एजंट झाले आणि एक टेम्पो विकत घेतला आणि कर्ज घेऊन 1980ला SSI लघुउद्योग रजिस्टर पाईप बनवण्याचे उत्पादन त्यांनी सुरू केले आणि राष्ट्रपती पुरस्कार 1998चा बेस्ट क्वालिटी अवॉर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यांना दिला. 1989 नगरसेवक अपक्ष म्हणून ते निवडून आले. 1992ला बहुजन महासंघात त्यांचा प्रवेश झाला आणि बीड जिल्हा अध्यक्ष त्यांना नेमण्यात आलं. 2 वेळा आमदारकी लढवली. यात जात आडवी आली. अपयश 2010 पर्यंत 2011ची जनगणना त्यांनी केली. यात सर्व समस्याचे मूळ होते OBCची जनगणना नाकारली म्हणून आणि धम्माच्या वाटेवर अभियान सुरू केलं आणि स्वगृही परतीच्या वाटेवर 14 ऑक्टोबर 2011ला परळी वैजनाथ येथे धम्मदीक्षा 2016ला घेणार हे जाहीर हे जनजागृतीचे अभियान आहे. सत्यशोधक OBC परिषदाचे हे अभियान आहे आणि हे अभियानाची ज्या परिषदा होतात
ती सर्वप्रथम पहिली नागपूरला, दुसरी मुंबईला, तिसरी पुणे, चौथी औरंगाबाद, नाशिक, नंतर कोल्हापूर आणि महाड अशा ठिकाणी 7 महापरिषदा झाल्या आणि सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन बीड, सोलापूर, पुणे येथे घेतल्या. संमेलन घेऊन 14 ऑक्टोबर 2016ला नागपूर येथे धम्मदीक्षा घेणार आणि 2014 हे संघटन बांधणी वर्ष असून विविध विषयांवर त्यांचा आजचा लेख आपण सम्राटमध्ये आलेला आहे, तो वाचा की त्यांचे विचार किती प्रगल्भ आहे. समाजामध्ये ओबीसीसाठी ते काम करतात. यानंतर बाबासाहेबांचा आंबेडकरवाद,